जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे उरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा. त्यांनी मला फसवलेलं नाहीये. सॉरी, पण मी तुम्हाला नाही समजू शकत. मी जाते. जातेस तर फक्त एवढंच आहे, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. डॉक्टर, एक व्यक्ती नाही ना, मला अनेक व्यक्ती आवडतात. कोणाकोणाशी लग्न करणार? नाही, तुमचा प्रश्न कळला मला, पण माझा प्रश्न तुम्हाला कळला का? म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही ह्याचं मला वाईट वाटतंय. अहो नाही, असं नाहीये. मी म्हटलं ना, माझी चूक झाली, मी तुम्हाला सांगायला हवं होतं, पण तुम्ही हे असं काहीतरी बोलू नका प्लीज, मला खूप वाईट वाटेल. छे छे छे, मला सुद्धा ही अशी ऍक्टिंग भविष्यात कधीच करता येणार नाही. जय, मला तुला इतकं नाही दुखवता येणार. ही सगळी ऍक्टिंग करत होता तुम्ही. मी खरंच धन्य झाले, मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. मला समजून घेणारा, प्रत्येक गोष्टीत माझी साथ देणारा जीवनसाथी मिळाला मला. हा असा कुठलाही प्रसंग घडला ना की मला आईची आठवण येते. तिला इतका आनंद झाला असता ना आता. हो, आईना खूप आनंद झाला असता. बरं, काही चहा वगैरे मागू तुमच्यासाठी? नको, आणखीन एक सांगायचं होतं. बँक मॅनेजरचा फोन आला होता मला. तू 25 लाखाचं लोन घेतेस हे मला त्यांच्याकडून आधीच कळलं होतं. याचा अर्थ तुम्हाला हे सगळं माहित होतं आणि तुम्हीच माझ्यापासून लपवलं. मग आता कोणी कोणाचा विश्वासघात केलाय? तुम्हीच केलात ना माझा विश्वासघात. काय? बरोबर आहे. पण तुला माहिती, त्यावेळेस शंतनू समोर बसला होता, ऐकत होता, काही बोलला नाही. शंतनू? हो, चेकअपला आला होता. काय बोलणार ते, गप्पच राहतील ना. बरं, पैशाची सोय काय केलीस? 25 लाख कॅश आहेत, 25 लाखाचं बँकेकडून लोन घेईन म्हणते. म्हणजे असं मी ठरवलंय, तुमची संमती असेल तर. नाही, दे की त्यांना पैसे, दे. थँक्स अ लॉट. तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी, मी काय करू तुमच्यासाठी? करशील नक्की? हो य. बघ हा, मगाशी तू चहाबद्दल विचारत होतीस ना. एक कप चहा हवाय. नाही, इथला नाही, घरी हवाय, तुझ्या हातचा. मग अरे, शंतनू बर्वेची पार्टी होती. तुला आवडली ना? बस. अरे चालेल रे, तुला घरी आवडत नाही ना पार्टी देणं, हॉटेलमध्ये दे. आपल्याला काय फक्त पार्टी हवी. एक मिनिट, मी नंतर करतो तुला फोन. तू इथे कशाला आलीस? तुला भेटायला. माझा पत्ता कोणी दिला? अरे मी मिळवला. कशाला? बोल ना, कशाला? तुझी खूप आठवण येत होती रे. आय सेड शट अप.
शंतनू, अरे एकदा माझ्याशी बोलून तरी बघ ना. बोलायचं नाही काही नाही, कळलं? बर, तू बोलू नकोस, मीही बोलत नाही. आपण असंच न बोलता बसून राहू. हे बघ, मी प्यालेलो आहे आता, भानावर नाहीये मी. हा, आय नो तुला प्यायची, आणि तू प्यायल्यावरती तुला बेअर करण्याची मला सवय माहिती आहे ना तुला. तू इकडून निघून जा बघू, चल. फक्त 5 मिनिटं दे, मला काय बोलायचं ते तरी ऐकून घे ना. शंतनू, फक्त एकदाच प्लीज. मग मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. आय प्रॉमिस. प्लीज. बस. माधवी, खूप छान दिसतेस. खरंच खूप छान दिसते ना छान. आवडते ना मी तुला. माझं जाऊ दे ग, मला भरपूर मुळे आवडतात. हो. मी तुझ्या मित्रांबद्दल बोलतोय. खूप तारीफ करत असतील ना ते तुझी. मी सगळ्या मित्रांना सोडलंय. तू मित्रांना सोडलंस, पण त्यांनी तुला सोडायला पाहिजे ना. हे बघ, तो त्यांचा प्रश्न आहे, पण मी आता कुणालाही भेटणार नाहीये. एकटीच राहशील? हो. छान छान छान. मला तुला हेच सांगायचं होतं शंतनू. मी एकटी पडली रे. मला कुणाची तरी साथ हवी आहे. तुला कोणी साथ देईल ग? मला तुझी साथ हवी आहे. हे बघ, मी आधीच सांगतोय माधवी तुला, माझं डोकं जड झालंय. तुला आठवतंय? काय काय आठवतंय? आपली पहिली भेट. मी तुला आधीच सांगितलंय, मागचं काही काढायचं नाही, कळलं ना? दैवाचा हा खेळ निराळा. दी एंड झालेला आहे काय? ती भेटही अशीच झाली होती. हा, सांगितलं ना, द एंड. तू बँड्रा सिफेस हॉटेलमध्ये एका रूम मध्ये बसला होतास, आणि आजही तू बँड्राच्या सिफेस खोलीमध्येच बसलास. बाई, हा माझा फ्लॅट आहे. पण ती रूमही अशीच होती. समोर असा समुद्र होता. तुमच्या मित्रांची अशीच पार्टी झाली होती, आणि मी आले. तू पार्टी संपल्यावर आलीस? अरे, तुला आठवत नाही का? पार्टी संपली होती, सगळे मित्र निघून गेले होते, तू एकटाच होतास. ऍक्च्युली मी माझ्या एका मित्राबरोबर येणार होते. मला उशीर झाला आणि तो मित्र माझ्यासाठी थांबला नाही, म्हणून मी त्याला शोधत त्याला पार्टीतून परत घेऊन जाण्यासाठी म्हणून तुझ्या रूम मध्ये आले होते. आणि मला बघून तू थांबून गेलीस? तुला आठवतंय? असाच बाजा पेकला. पण बरोबर बोललास. मी तुझ्याकडे बघत होते, तू माझ्याकडे बघत राहिलास. आपण एकमेकांशी काही बोललोच नाही, नुसतेच एकमेकांकडे बघत राहिलो. वा वा, बोललो नाही? हो, आपण फक्त एकमेकांकडे बघत राहिलो, एकमेकांकडे आकर्षित झालो होतो. आठवतं? तेवढ्यात समुद्राकडून जोरदार वारा आला, आणि त्या वाऱ्यामुळे
भिंतीवरचं पेंटिंग पडलं आणि पडलं तर नेमकं माझ्या खांद्यावर. आपण एकमेकांकडे आकर्षित झालो आणि एवढ्यात जोराचा वारा आला आणि पेंटिंग पडलं. असत ना. आजही पेंटिंग आहे पण पडत नाही. तेव्हा पडलं होतं, मला लागलंही होतं. तू माझ्या जवळ आलास, माझ्या माझ्या खांद्याला औषध लावून दिलंस. मला तेव्हाच तू खूप आवडला होतास. संपली, जुनी गोष्ट संपलेली आहे. हे बघ, पेंटिंग पडत नाहीये अजूनही. त्यानंतर आपण बरेच दिवस एकत्र राहिलो. मी तुला अगदी खरं सांगते, मी तुझ्या प्रेमात पडले होते रे. बंद कर तुझं तोंड. केव्हापासून नुसती बघ 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 चाललीये. वैताग नुसता. अरे असं काय करतोस? माझं नीट ऐकून तरी घे ना. हे बघ, त्यानंतर तू दुबईला निघून गेलास. मला तुझी खूप आठवण यायची रे. पण तुला धडा शिकवायचं ठरवलं होतं ना, तेही धड शक्य झालं नाही. तुला विसरण्याचा प्रयत्न केला, तेही जमलं नाही. छान छान, मला विसरली नाहीस म्हणे. हो. तू परत आलास आणि तुझी ओढ परत एकदा वाटायला लागली रे. पण आता मला विसरायचं. शंतनू, मी इतके दिवस तुझ्या बरोबर होते. मी अशी कुणाबरोबरही राहिले नाही रे. खरंच फक्त तुझ्या बरोबर राहिले. मी होतोच तसा. पण आता मला विसरायचं. द एंड झालेला आहे. नको रे, नको द एंड करूस. हे बघ शंतनू, फक्त एकदा माझा विचार कर. काय बोलतेस तू? मागचं विसरायचं बोललो ना मी तुला, सांगितलं ना. मागचा भूतकाळ होता तो सांगितला, पण आता जे बोलतेय ना ते आत्ताच आहे आणि उद्याचं. काय? मी हे जीवन खूप वेगळं समजत होते, पण जीवन काय आहे ना हे मला आत्ता समजलं. तुझी माझ्यासारखीच अवस्था आहे शंतनू. ए बाई, आता खूप बडबड झाली. सांगून ठेवतोय तुला. आली ती जबरदस्तीने बोलायलाच लागली. दिलं बोलू ना. हे पण जास्त झालंय. चल, आता इथे जास्त वेळ बसायचा नाही. चल, निघायचं आता. शंतनू ऐकून घे ना. हे बघ, तुझी आणि माझी एकच कहाणी आहे रे. आपण एकमेकांचा आधार घेतला तर. तू मला आधार द्यायला निघालीस? चल 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 गे, चल. मला आधार देते, तुझ्या मित्रांना जाऊन दे आधार. आधाराची गरज त्यांना जास्ती आहे, कळलं? शंतनू, काय बोलतोयस तू? हे तू भानावर नाहीयेस. अरे मी काय म्हणते ते तरी ऐकून घे ना. चल चल की. जाईन मी, जातेच आहे. परत कधीच येणार नाही. मला इथे जबरदस्तीने नाही राहायचंय. तुला सांगतो, मुकाट्याने इथून निघू जा आणि परत इथे कधी यायचं नाही. बजावून ठेवतोय तुला. जाते, खरंच जाते. परत कधीच येणार नाही. शेवटचा आशेचा किरण घेऊन आले होते रे. शंतनू, मी माझ्या सगळ्या मित्रांचा विचार केला, पण ते
माझे फक्त मित्रच आहेत. मी कुणावरच कधीच प्रेम केलं नव्हतं. फक्त तुझ्यावर केलं. तुझी आठवण यायला लागली. आपल्या जुन्या आठवणींमध्ये मन रमायला लागलं. आणि तेव्हा लक्षात आलं मी आजही तुझ्यावर प्रेम करते. आणि म्हणूनच ही शेवटची आशा घेऊन इथे आले होते. शंतनू, मी तुला सांगते, मी कुणाचीच नाहीये आणि कुणाची होईही शकत नाही. पण मी फक्त तुझी आहे आणि तुझीच होऊ शकते म्हणूनच इथे आले होते. माझ्या जगण्याला काहीच अर्थ उरला नव्हता. शेवटची आशा म्हणून तुझं दार ठोठवलं. खरंच रे, फक्त म्हणून तुझं दार ठोठवलं. ए बस, चला आता जा. जातीये मी. प्रेमाने सांगितलं असतंस ना तरी गेले असते. ए बस ना, सेंटिमेंटल ब्लॅकमेलिंग नाही करायचं आपल्याला. काय चल. ब्लॅकमेलिंग नाही शंतनू, हे सेंटिमेंटल ब्लॅकमेलिंग नाहीये. खरंच. अरे मी पूर्णपणे बदलली. तुला नाही पटणार आणि तुला कळणारही नाही ही गोष्ट. कारण तुझ्या मनामध्ये ती जुनी पूर्वीचीच माधवी बसली. अरे मी खरंच बदलली. तू एकदा बघ तरी माझ्याकडे. जाऊ दे, बघू नकोस. आता माझ्यात बघण्यासारखं तरी काय उरलंय म्हणा. सगळं संपलंय. जाते मी. जाते. दैवाचा हा खेळ निराळा. नील. तुम्ही? हो, तहान लागलीये. पाणी मिळेल का रे थोडं? पाणी बसा ना, आणतो. जया नाहीये घरात? आई येते म्हणजे म्हणूनच दरवाजा उघडा ठेवला होता. तिचीच वाट बघतो. खूप दमली आहे रे मी. थोडा वेळ बसले इथे तर चालेल? बसा ना. हॅलो आई, तू येतेस ना? आई, माधवी मॅडम आल्या आहेत. हो, पाणी प्यायला. म्हणजे त्यांना तहान लागली होती म्हणून पाणी हवं होतं. ठीक आहे. आई येते. तुम्हाला आणखीन काय पाहिजे का? नो थँक्स. तुला डिस्टर्ब केलं ना? नाही, परीक्षा जवळ आली आहे ना, अभ्यास करत होतो. हा, म्हणजेच डिस्टर्बच केलं ना? तसं नाही. एनिवे, तू कर अभ्यास. मी निघते. अहो, आई येते. जया येतीये, मग थांबते मी तिच्यासाठी. नाही म्हणजे तसं काही महत्वाचं काम नसेल तर नाही थांबलात तरी चालेल. अरे तू एकटा असताना मी आले, तुला भेटले, आणि आता जर का तिला न भेटताच गेले ना
तर उगाच तिचा काहीतरी गैरसमज होईल. माझ्या आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, मग मी जाते. इतक्या रात्री तुम्ही कुठून आलात आणि जाणार कुठे? शंतनूकडून आले आणि आता घरी जाईन. तुमची तब्येत ठीक आहे ना? हो बेटा, तुम्ही नीट जाल ना? जाईन रे. तू एवढ्या रात्री कशी काय आलीस? पाणी प्यायला. एवढ्या रात्री फक्त पाणी पिण्यासाठी दार वाजवलंस? नाही, मला नाही कळलं. तहान लागली होती, जवळ पाणी नव्हतं. तेवढ्यात तुझं घर दिसलं म्हणून रिक्षा सोडली आणि आत आले. फक्त पाणी प्यायला? तुझ्याशी बोलायचं होतं. एवढ्या रात्री? शंतनू बर्वे, ओळखलं ना? हे काय आई नाही, मॅडम नाही आहेत? नाही म्हणजे मला रिसेप्शनिस्टनी सांगितलं की मॅडम आहेत म्हणून आतमध्ये. ते जुने दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो माझ्या. खरं सांगू जया, ते दिवस आठवले ना की मला खूप बरं वाटतं. मला माधवीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहेच, आणि तुमच्या लाईफस्टाईलबद्दल जरा तक्रार आहे. म्हणजे ही अशी एकटं राहणारी लाईफस्टाईल नाही पटत मला.